श्रीराम समर्थ. सार्थ श्रीमद्दास बोध दशक 9 रूप गुण गुणरूप समास दुसरा. ब्रह्म निरूपण. हे लक्षांश अनुभवणे येथे नाही वाच्यांश बोलणे. मुख्य अनुभवाचे खुणे वाचारंभ कैसा. लक्षांशावर लक्ष केंद्रित करून स्वस्वरूपाचा अनुभव घ्यावा. स्वरूपाच्या अनुभवामध्ये शब्द बोलण्याचे काम नाही, कारण शब्दांच्या पलीकडे असणारा अनुभव शब्दाने सांगताच येणार नाही. निशब्दाच्या अवस्थेमध्ये जाणे ही स्वरूपानुभवाची मुख्य खूण आहे. म्हणून त्या अनुभवामध्ये शब्द बोलण्याची उर्मीच उरत नाही. परापश्यंती मध्ये मा वैखरी, जेथे ओसरती चारी तेथे शब्दकळा कुसरी कोण काज. परापश्यंती मध्यमा आणि वैखरी या चारही वाणी स्वरूपानुभवाच्या ठिकाणी ओस पडतात, शून्य होतात. म्हणून तेथे शब्द चातुर्याचे काम उरत नाही, तेथे शब्दांची कला लटकी पडते. शब्द बोलता सवेच नासे, तेथे शाश्वतता कोठे असे. प्रत्यक्षास प्रमाण नसे बरे पहा. आपण शब्द उच्चारला की तो लगेच नाश पावतो, म्हणून शब्द अशाश्वत असतो. शब्दाचे अशाश्वतपणा आपण प्रत्यक्ष पाहतो, त्यास आणखी इतर पुरावा नको. शब्द प्रत्यक्ष नासिवंत म्हणून घडे पक्षपात. सर्व विमळ ऐसा हेत अनुभवी नाही. शब्द प्रत्यक्ष नाशवंत आहे म्हणून तत्वज्ञानामधील वाद अखेर गळून पडतात. सर्व ब्रह्मवाद आणि विमल ब्रह्मवाद असे पक्ष स्वरूपानुभवामध्ये शिल्लक उरत नाहीत. ऐक अनुभवाचे लक्षण अनुभव म्हणजे अनन्य जाण. ऐक अनन्याचे लक्षण ऐसे असे. अनुभवाचे लक्षण ऐकावे. अनुभव म्हणजे स्वरूपाशी अनन्यपणा होय. आता अनन्यपणाचे लक्षण सांगतो. अनन्य म्हणजे अन्य नसे आत्मनिवेदेन जैसे. संगभंगे असतची असे आत्मा आत्मपणे. अन्य नाही ते अनन्य. जेथे दोनपण किंवा दुसरेपण किंवा निराळेपण किंवा वेगळेपण नसते तेथे अनन्यपण असते. उदाहरणार्थ आत्मनिवेदन. अहंतेने वेगळेपण किंवा अनन्यपण येते. अहंता गेली की संग गेला, कारण दुसरा कोणी असल्याखेरीज संग जगू शकत नाही. म्हणून अहंता गेली की आत्मा एकच एक आत्मपणाने जसाच्या तसाच उरतो. आत्म्यास नाही आत्मपण हेची निसंगाचे लक्षण. हे वाच्यांशे बोलले जाण कळावया कारणे. मी आत्मा आहे अशी आत्मपणाची जाणीव आत्मस्वरूपास नसते. असे केवळ स्वरूपाने असणे हेच अत्यंत संगरहित असण्याची खूण आहे. वास्तविक ही अवस्था शब्दांच्या पलीकडे आहे, पण तिची कल्पना येण्यासाठी शब्दाने तिचे वर्णन केले. एरवी लक्षांश तो वाच्यांश सांगितलेल हे घडे. वाक्य विवरणे अपैसे कळवू लागे. अनन्य झाल्याखेरीज स्वरूपानुभव नाही. आपण अनन्य कसे व्हावे याची पद्धत आता सांगतात. खरे म्हणजे सद्वस्तूचे स्वरूप शब्दाने सांगता येण्यासारखे नाही, परंतु संत वचनांवर मनन व चिंतन केले तर ते आकलन होऊ लागते. करावे तत्वविवरण, शोधावे ब्रह्मनिरूपण. निर्गुण पहावे आपणास, आपण म्हणजे कळे. या दृश्य विश्वातील तत्वांचे विवरण व्हावे. निर्गुण ब्रह्माचा शोध घ्यावा. आपण कोण हे नीट पहावे, म्हणजे स्वरूप कसे आहे ते कळू लागते. हे न बोलताच विवरजे, विवरोन विरोन राहिजे. मगा बोलण्याची साजे महापुरुषी. स्वरूपाविषयी बोलणे थांबून त्याचे अखंड मनन करावे. त्याचे मनन करता करता त्यामध्येच लीन होऊन जावे. अशा रीतीने स्वरूपाशी अनन्य झाल्यावर माणूस महापुरुष बनतो. त्या महापुरुषाला मौन फार शोभून दिसते.
शब्दाची निशब्द होती, श्रुती नेती नेती म्हणती, हे तो आले आत्मप्रचिती प्रत्यक्ष आता. स्वरूपानुभवामध्ये शब्दांचे शब्दपण नाहीसे होते. शब्द शब्दपणाने विरून जातात ही अवस्था सांगताना श्रुती नेती नेती असे नाही हे उद्गार काढते. ती असे का म्हणते याचा स्वतःला प्रत्यक्ष अनुभव येतो. प्रचिती आलया अनुमान हा तो प्रत्यक्ष दुराभिमान. तरी आता मी अज्ञान मज काहीच न कळे. अशा प्रकारचा स्वरूपानुभव आल्यावर तर्काच्या व अनुमानाच्या मागे लागणे हा केवळ दुराभिमान समजावा. तर्काच्या मागे लागण्याचा हट्ट धरणे हे मीपणाचे लक्षण आहे. पण हा मी कसा आहे तो पहा. अनुमानाचा हट्ट धरणारा मी अज्ञानी, त्याला काहीच कळत नाही. मी लटिका माझे बोलणे लटके, मी लटिका माझे चालणे लटके, मी माझे अवघेची लटके काल्पनिक. हा मी मुळातच खोटा असल्याने त्याचे बोलणे चालणे खोटेच आहे. असे माझे पण सगळे खोटे आहे, काल्पनिक आहे. मज मुळीच नाही ठाव, माझे बोलणे अवघेची वाव. हा प्रकृतीचा स्वभाव, प्रकृती लटकी. त्याला मुळी स्थानच नाही, त्याचे सारे बोलणे अर्थहीन असते. हा मी आणि त्याचे सारे व्यवहार प्रकृतीजन्य आहेत आणि प्रकृती तर खोटी आहे. म्हणून खोट्या प्रकृतीच्या स्वभावातून निर्माण होणारा मी व त्याचे बोलणे चालणे या गोष्टी देखील तितक्याच खोट्या आहेत. प्रकृती आणि पुरुष या दोहीस जेथे निरास, तेथे मी पण विशेष हे केवी घडे. स्वरूपानुभवामध्ये प्रकृती आणि पुरुष या दोघांचा निराश होतो, दोघांचा स्वरूपात लय घडतो. मग त्या ठिकाणी प्रकृतीतून प्रकट होणाऱ्या मीला विशेषणे वेगळेपणे अस्तित्व उरणे अगदीच अशक्य आहे. श्रीराम समर्थ.